मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज रक्षाबंधन निमित्त आपण नारळ बटाट्याची वडी करतोय। आता आपण साहित्य बघूया। आपण 1 चमचा तूप टाकतोय, आपण 1 चमचा तूप टाकलंय। 1 वाटी खोबरं टाकतोय, 1 वाटी साखर टाकतो। आपण सेम वाटीच्या मापाने तिन्ही पदार्थ घेतले। अर्धी वाटी आपण वाफवलेला बटाटा घेतलाय। एकसारखं करून घेऊया। आता ना आपण हे आपलं गॅसवर ठेवलेलं आहे, सतत परतत राहा तुम्ही। आता आपण लो गॅसवर ठेवलंय आणि सतत परतत राहायचं। ते साखर उकळायला लावू, परततच राहायचं, नाही तर खाली लागेल। आणि गॅस स्लो ठेवा, थोडा हाय फ्लेमवर करू नका। साखर बघा आता आपलं पाणी सोडतंय। साखर वितळून तिचं पाणी बनेल। ते पाणी बनल्यानंतर परत घट्ट व्हायला पाहिजे आपल्याला, तर परतत राहू। जाड होत चाललंय आता, परतत राहायचं, लागलं नाही पाहिजे। आपण 1 चमचा इलायची पावडर टाकतो, बघा असं ना गोळी बनली ना थोडीशी। आता म्हणजे ही प्रोसेस समजा चालू आहे, वडी बनायला आली, थोडं टाइम अजून हलवायला लागेल। हे बघा मिश्रण थोडं हे होत चालतं, पण आपण हे म्हणजे स्टर करत राहायचंय, थांबायचं नाही मध्ये, नाहीतर लागू शकतं मिश्रण। आता आपलं झालेलं आहे बघा, जाड झालंय, घट्ट झालंय मिश्रण आपलं। असं उलटा उभा राहायला पाहिजे, असं उलटा उभा राहायला पाहिजे, म्हणजे आपलं मिश्रण असं साखर निघायला लागते थोडीशी, समजायचं का झालं। तर आपण आता ताटात काढूया। ताटाला ना आम्ही ग्रीस करून घेतलेलं आहे, थोडं तूप लावून। आता हे सर्व मिश्रण आपण ताटात काढून वडीचा शेप देऊया। ताटाला ग्रीसिंग केलेलं आहे, आता आपण हे वडीचं मिश्रण टाकून घेऊ। वाटीला थोडं तूप लावून हे जे मिश्रण आहे ते थंड व्हायच्या अगोदरच आपल्याला पसरवायचं आहे। तर गरम गरम मिश्रण जे आहे ते आपण वाटीच्या साहाय्याने पसरवून घेऊया।
आपण वडी कापून घेऊया. मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे. एकदा थंड झाली ना का आपण वडी काढून घेऊया. पहिले आपल्याला थंड करायला ठेवायची. जेव्हा गरम असेल ना तेव्हा आपण प्लेन केली ना, त्यानंतर आपण तिला हे करून घेतलं. पहिले वडी हलकीशी वडी पाडून घेतली, आकार करून घेतला. आता थंड झाले ना तर आता आपण काढून घेतो. म्हणजे पूर्ण परत एकदा त्याला सुरीने फिरवायचं. हे बघा किती इझिली निघते आणि चव तर एवढी अप्रतिम झाले ना.